ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण दोन थेरम बघितले होते, एक साइन रूलचा थेरम आणि दुसरा कोसाइन रूलचा थेरम. तर ह्यावेळी आपण प्रोजेक्शन रूलचा थेरम काय आहे हे बघायचं. आपल्याला कुठला थेरम बघायचा आहे? प्रोजेक्शन रूलचा थेरम बघायचा. तर प्रोजेक्शन रूलच्या आधी तुम्हाला कोसाइन रूल्स पाठ असणं गरजेचं आहे. आता कोसाइन रूल्स मध्ये काय आहे, तर साधारण कोसाइन रूल्स मध्ये कॉस ए ची व्हॅल्यू ए सोडून बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc या दोन्हींचा खाली गुणाकार होणार. कॉस बी काय आहे? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. कॉस सी काय आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. हे बघितलेलं आहे. ह्याला आपण साइन रूल कोसाइन रूल असं आपण म्हणतो. हे कोसाइन रूल जर पाठ असतील तर हे प्रोजेक्शन रूल पण पाठ होतील. प्रोजेक्शन रूल सोपे आहे. इन ट्रायंगल एबीसी टू दॅट ए ही साइड आहे, वेअर स्मॉल एबीसी इज साइड ऑफ ट्रायंगल. स्मॉल एबीसी हा साइड्स ऑफ ट्रायंगल्स असणार, स्मॉल एबीसी आर साइड्स ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे आणि जे कॅपिटल दिसतात ते अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, आता तुम्हाला व्यवस्थित दिसतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. स्मॉल सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ठीक आहे, म्हणजे आता हे साइड्स आहेत आणि कॅपिटल एबीसी अँगल हे लक्षात कसं ठेवायचं कोसाइन रूल? तर एकदम सोपा आहे. कोसाइन रूल कसा लक्षात ठेवायचा? स्मॉल ए सोडून द्यायचा, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. एक साइड एक अँगल, बी ही साइड आहे आणि सी हा अँगल आहे, कॅपिटल आहे. बी कॉस सी प्लस सी कॉस ए. तसं बी सोडून ए कॉस सी प्लस सी कॉस ए. समजलं? सी सोडून ए कॉस बी, सी घ्यायचं नाही, ए कॉस बी प्लस बी कॉस ए असं लक्षात ठेवा. आता याचं प्रूफ असं आहे, प्रूफ खूप सोपा आहे. प्रूफ आता ह्यातलं आपल्याला समजा पहिलं प्रूफ करायचं आहे. तर ह्यात कॉस ए आणि कॉस बी लागणार आहे. ते तुम्ही नाव फर्स्ट प्रूफ कसं करायचं? वी नो दॅट. तुम्हाला माहिती आहे असं दाखवायचं की कॉस सी ची व्हॅल्यू काय आहे? कॉस सी बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कोसाइन रूल अपॉन 2ab. आणि कॉस बी लागणार आहे पहिल्या. कॉस बी काय आहे सांगा? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. त्यातून आपण कॉस बी आणि कॉस सी पहिलं प्रूव्ह करायचं तर कॉस बी आणि कॉस सी लागणार आहे. ठीक आहे. नाव आरएचएस, नाव आरएचएस घ्या पहिल्याचा, बिकॉस सी प्लस सी कॉस बी याचा आरएचएस घेतला. तर ह्या कॉस सी कॉस बी ची व्हॅल्यू कोसाइन रूल प्रमाणे त्यात वापरा. बी कॉस सी ची व्हॅल्यू काय असेल ती प्लस सी कॉस बी ची व्हॅल्यू काय असेल ती त्याच्यामध्ये यूज करायची आहे. मग कॉस सी ची व्हॅल्यू काय आहे सांगा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. आणि कॉस बी ची काय आहे? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. सी सी कॅन्सल्स, बी बी कॅन्सल्स. काय राहते सांगा मग आरएचएस? परत एकदा आरएचएस काय राहणार सांगा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बी बी गेलेला आहे 2a प्लस इथे काय राहणार? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. आता या दोन्हींचा डिनोमिनेटर कोण आहे? 2a. तो एकदाच लिहायचा. वरच्यांची बेरीज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. वरच्यांची ऍडिशन होणार. बी स्क्वेअर गेले, सी स्क्वेअर गेले. 2a स्क्वेअर बाय 2a इज इक्वल टू ए इज इक्वल टू एलएचएस. आला काय एलएचएस? देअरफॉर एलएच इज इक्वल टू आरएचएस. म्हणजेच ए इज इक्वल टू बिकॉस सी प्लस सी कॉस बी. हॅन्स द प्रोडक्ट्स. कोसाइन रूल प्रूव्ह केला. इतर दोन थेरमच्या दृष्टीनं कोसाइन रूल जरा सोपा, प्रोजेक्शन रूल जरा सोपा आहे. प्रोजेक्शन रूल साठी कोसाइन रूल येणं गरजेचं आहे. एकदा कोसाइन रूल आला की प्रोजेक्शन रूल तुम्ही व्यवस्थित सोडू शकता. काय आहे थेरम? इन ट्रायंगल एबीसी टू दॅट्स ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तुम्हाला लागणार आहे कॉस सी आणि कॉस बी काढून घ्यायची. कॉस सी आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab आणि कॉस बी आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. इथले बघून द्या, ते तिथं वापरा. बी बी कॅन्सल्स, सी सी कॅन्सल. आरएचएस घ्यायचा कारण आरएचएस मोठा आहे, आपण मोठ्यावरनं लहान प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. बी बी गेले, सी सी गेले, डिनॉमिनेटरला 2a राहणार.
त्याचा आपण डिनॉमिनेटर 2a राहणार, वरच्या साईडला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस c स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ठीक आहे, डिनॉमिनेटर 2a सेम करा, 2a स्क्वेअर 2a मधनं a गेलं, a राहतंय, and when we get to that LS into RHS. सिमिलरली पेपरला तुम्ही सिमिलरली म्हणून बाकीचे दोन प्रूव्ह करू शकता. सिमिलरली काय प्रूव्ह करायचं तुम्हाला, b इज इक्वल टू cos c प्लस c cos a आणि c इज इक्वल टू cos b प्लस b cos a. त्यावेळी तुम्हाला इथं cos c आणि cos a ची व्हॅल्यू लागणार, त्या RHS मध्ये वापरून तुम्ही प्रूव्ह करू शकता. इथं cos b आणि cos a ची व्हॅल्यू लागणार, तसं RHS इक्वल टू LHS तुम्ही प्रूव्ह करू शकता. सिमिलरली तरी चालतंय, कारण एक तुम्ही त्यांना प्रूव्ह करून दिलेलं असतं. मगाशी सुद्धा कोसाइन रूल मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नंतर सिमिलरली म्हणलेलं, तसं सिमिलरली म्हणायचं आणि थेरम प्रूव्ह करायचा. लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, झालं. आता मी दुसरं पण तुम्हाला प्रूव्ह करू, तुम्ही करू शकताय घरामध्ये दुसरं सुद्धा प्रूव्ह, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तिन्ही थेरम व्यवस्थित करा, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. हे पाठ असल्याशिवाय एक्सरसाइज स्टार्ट करता येत नाही, त्यामुळे आधी हे पाठ करून घ्यायचे सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. आता मी एक्सरसाइज स्टार्ट करतो. हा तिसरा थेरम थोडासा सोपा होता प्रोजेक्शन रूलचा, ते तुम्ही करू शकता. तिन्ही थेरम करा, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल. याचं प्रोजेक्शन रूल जर प्रूफला पडलं तर 2 मार्काला पडू शकतं. तुम्हाला फक्त कोसाइन रूल पाठ असावा लागणार आहे, कॉस ए कॉस बी कॉस. आता काही एक्झाम्पल कोसाइन रूल वर असणार आहेत, साइन रूल वर असणार आहेत. आता आपला साइन रूल पण झालेला आहे. साइन रूल काय सांगताना पहिल्यांदा आपण साइन रूल वरचे एक्झाम्पल्स घेऊया, नंतर कोसाइन रूल वरचे घेऊया, नंतर प्रोजेक्शन रूल वरचे घेऊया. एक्सरसाइज 3.2 आपला चौथा टॉपिक आधी झालेला आहे. स्ट्रेट लाईन झालेला आहे, मॅट्रिक्स झालेला आहे, लॉजिक झालेला आहे आणि हा ट्रिग्नोमेट्री फंक्शन आहे. त्यातला 3.2 ला तिसरा क्वेश्चन जो आहे, तर पहिले 2 क्वेश्चन आपले झालेत, पोलर कोऑर्डिनेट टू कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट टू पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, आता ह्याच्यावर साइन रूल वरचे एक्झाम्पल घ्यायचे. साइन रूल काय आहे सांगा, साइन रूल पार्ट असा लागणार तुम्हाला. साइन रूल a by sin a is equal to b by sin b, capital B angle, small b sides, where ABC are sides, small ABC sides आहे, ते लक्षात घ्या. साइन रूल वरचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पहिल्यांदा घेऊया आणि नंतर कोसाइन रूल वरचे. ठीक आहे, आता ह्या 3 पार्ट करूया आपण, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. तर साइन रूल वर आणि कोसाइन रूल वर एक्झाम्पल जास्त आहेत, प्रोजेक्शन रूल वर फारच कमी एक्झाम्पल आहेत किंवा एखाद दुसरंच एक्झाम्पल आहे. त्यामुळे आधी साइन रूल वरचे एक्झाम्पल चालू करतोय मी. एक्सरसाइज 3.2 मधला तिसरा क्वेश्चन आहे. आता साइन रूल वरचे एक्झाम्पल थोडेसे मोठे आहेत, कोसाइन आणि प्रोजेक्शनचे छोटे आहेत. कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल वरचे एक्झाम्पल लगेच होणार आहे, साइन रूल वर जरा उशीर लागणार आहे. इन ट्रायंगल एबीसी, इफ अँगल ए 45, अँगल बी 60, then find the ratio of its sides. Find the ratio of its sides. व्यवस्थित लिहून घ्या क्वेश्चन. आता इथं अँगल ए आणि अँगल बी, रेशो ऑफ इट्स साइड्स. साइड नेहमी स्मॉल मध्ये दाखवतो, ए बी सी आर साइड्स आणि कॅपिटल ए बी सी आर अँगल्स. हे लक्षात घ्या, हे अँगल्स आहेत आणि हे साइड्स आहेत. तर ए विथ रेशो बी, बी विथ रेशो सी आपल्याला फाइंड करायचं, रेशो ऑफ एबीसी फाइंड करायचं. पण पहिल्यांदा रेशो फाइंड करण्यासाठी, एबीसी रेशो फाइंड करण्यासाठी तुम्हाला एबीसी अँगल माहित पाहिजे, पण इथे 2च अँगल माहिती आहेत, ए आणि बी. ठीक आहे, आता सी काढूया आपण. सोल्युशन इन ट्रायंगल एबीसी, अँगल ए इज इक्वल टू 45, अँगल बी इज इक्वल टू 60. ओके, तर सी अँगल काय असेल नाव हे तुम्हाला माहिती आहे. ट्रायंगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 इज इक्वल टू 180. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी किती असणार, 180 असणार. त्यातले 2 अँगल माहिती आहेत तुम्हाला, 45 प्लस 60 प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. Therefore 105 degree plus angle C is equal to 180. Angle C is equal to 180 minus 105. Angle C is equal to 75.
अँगल ए 45, अँगल बी 60, तर अँगल सी किती तो 75. हे आपण कशावर काढलं? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. आता 3 अँगल जर माहित असतील तर ती 3 साईड माहित पडतील ना, आणि साईडचा रेशो काढायचा. तर रेशो कसा काढायचा? वी नो दॅट ऑल्सो साइन रूल माहिती आहे तुम्हाला. ऑल्सो बाय साइन रूल. साइन रूल काय आहे? ए बाय साइन ए इज इक्वल टू बी बाय साइन बी इज इक्वल टू सी बाय साइन सी. आता डोक्यामध्ये एक गोष्ट लक्षात कायम ठेवायची, ए बी सी, स्मॉल ए बी सी ह्या साईड्स आहेत आणि खाली अँगल आहे. इज इक्वल टू मी के मानतो. इज इक्वल टू काय मानतो मी? के. मग असं म्हणू शकतो का? देअरफॉर ए इज इक्वल टू के साइन ए. हा साइन इकडे पाठवला तर के साइन ए. एक कॉन्स्टंट रेशो आहे ना, कारण तिन्हीची व्हॅल्यू एकच आहे म्हणून त्याला के मानलेला आहे. बी इज इक्वल टू के साइन बी आणि सी इज इक्वल टू के साइन सी. हा सी स्मॉल आहे कारण ते साइड्स मधला आहे. असं साइडचा रेशो काढायचा असेल तर दॅट इज ए बाय बी इज इक्वल टू के साइन ए बाय के साइन बी, नाही का? ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती काढली तुम्ही. आणि बी विथ रेशो सी असेल तर के साइन बी इज इक्वल टू के साइन सी. ह्यातनं के आपण कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. दॅट इज देअरफॉर ए बाय बी इज इक्वल टू साइन ए बाय साइन बी आणि बी बाय सी इज इक्वल टू साइन बी बाय साइन सी. ओके. मग देअरफॉर ए विथ रेशो बी, बी विथ रेशो सी इज इक्वल टू साइन ए विथ रेशो साइन बी विथ रेशो साइन सी. असं म्हणू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम्स नाहीये असं म्हणायला. ठीक आहे. मग आता हे साइन रूलचा वापर करून तुम्ही ए विथ रेशो बी, बी विथ रेशो सी एवढं जर कळालं तुम्हाला की साइन ए विथ रेशो साइन बी विथ रेशो साइन सी, तिथपर्यंत 1 मार्क मिळेल. अँगल सी काढला अर्धा मार्क्स. आणि साइन रूल वापरून ए विथ रेशो बी, बी विथ रेशो सी म्हणजे साइन ए इज इक्वल टू साइन बी इज इक्वल टू साइन सी. मग आता ह्याची व्हॅल्यू माहिती आहे बी एन सीच्या. ए इज इक्वल टू बी विथ रेशो सी. साइन ए किती आहे? 45. एक्स 60 आहे आणि एक्स 75 आहे. आता ह्या प्रॉब्लेम काय आहे? 40 आणि 60 मध्ये तुम्हाला 75 माहित नाही. तो पहिल्यांदा ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी आणि 75 काढतो मी पहिल्यांदा. नाव साइन 75. तुम्हाला नाव साइन 45 माहिती आहे किती आहे? 1/√2. साइन 60 माहिती आहे किती आहे? √3/2. तर साइन 75 माहित नाही. तो कसा काढायचा बघा? साइन 75 इज इक्वल टू साइन 30 प्लस 45. ओके. ह्याला आपण साइन 75 म्हणतो. साइन 30 प्लस 45. मग आता साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बाय 11. 11ला तुम्हाला हा फॉर्म्युला झालेला आहे. साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बाय 11. 11ला हा तुम्हाला फॉर्म्युला झाला आहे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग साइन ए कॉस बी साइन 30 cos 45 प्लस cos 30 आणि साइन 45, नाही का? 11 वरनं साइन 75 काढायला आलाय तुम्ही. साइन 75. मग कसं आहे ना? साइन 75 इज इक्वल टू साइन 30 हाफ असतो. cos 45 1/√2. cos 30 √3/2. cos 30 आणि साइन 45 1/√2. दोन्हींचा डिनोमिनेटर 2√2 येतो. म्हणजे साइन 75 तुम्हाला मिळाला √3 प्लस 1/2√2. आता हे यात वापरायचं. संपलं. तुम्हाला रेशो मिळाले. काय नाही, फक्त हेच वापरायचं राहिले. परत एकदा बघा. अँगल ए आणि अँगल बी दिलेला होता. त्याच्यावर आपण अँगल ए प्लस बी प्लस सी, अँगल सी काढतो. 75. साइन रूल माहिती आहे. ए बाय साइन ए, बी बाय साइन बी, C by sin C is equal to K, A is equal to K sin A, B is equal to K sin B, C is equal to K sin C. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वापरायचं A with B, B with C. रेशो वापरून तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि साइन 75 काढून घ्यायचा आणि हे इक्वेशन 1 मध्ये वापरायचं. आता थोडंसं मी कॅमेरा इकडे करतो कारण ह्या साईडला लिहिणार आहे. हे आधी स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याचा काय करा तुम्ही? स्क्रीनशॉट मारून घ्या. कारण हे मी पुसण्याच्या ऐवजी इकडे करतो. थोडासा कॅमेरा मी चेंज करतो. त्यामुळे हे लिहून घ्या.
लिहून घ्या स्क्रीनशॉट मारून. ठीक आहे. आता सगळ्यांनी इथपर्यंत झाला असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. साइन 75 कसा काढायचा हे कळालं. साइन ए प्लस बी न तुम्ही साइन 75 काढलेला. 3 मार्काचं एक्झाम्पल आहे. 2 मार्क तर होतात. अँगल सी एबीसी विथ रेशो आणि साइन सी चा 1 मार्क साइन 75. आता वापरा फक्त. इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 काय आहे तुमचं? ए विथ रेशो बी विथ रेशो सी is equal to sin 45 with ratio sin 60 with ratio sin 75. मग a with ratio b with ratio c sin 45 1 by root 2 with ratio sin 60. sin 60 किती आहे? root 3 by 2 म्हणजे sin 45 आणि sin 60 तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, त्या व्हॅल्यू झालेल्या आहे. आणि sin 75 तुम्ही फाइंड केलाय. root 3 plus 1 2. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, कुठल्याही रेशोला आपण एखाद्या सेम नंबर गुणवू शकतो, त्याला भागवू शकतो. कुठल्याही रेशोला आपण एखाद्या नंबर गुणवू शकतो, भागवू शकतो, त्यातनं एखादा नंबर ऍडिंग करू शकतो किंवा सेम करू शकतो, डिनॉमिनेटर कॅन्सल करू शकतो. रेशो बरोबर आपण काहीही करू शकतो कुठल्याही रेशो. मग आपण एखाद्या नंबर गुणूया का? गुणूया. तर मला ते 2√2 न गुणूया. आता मनातल्या मनात ह्या रेशोला 2√2 न गुणल्यावर इथं 2√2 न गुणलं तर √2 कॅन्सल होईल आणि इथं 2 येईल. त्याला 2√2 न गुणा ना, √2 कॅन्सल, 2√2 न गुणा √6 येईल आणि ह्याला 2√2 न गुणा √3 + 1. इकडे करून दाखवा तुम्ही. 1 with 1 by √2 √3 by 2 आणि √3 + 1 by 2 √2. ह्या सगळ्याला आपण 2√2 न गुणूया. कशाने गुणूया? 2√2 न गुणूया. गुणल्यानंतर काय होईल? √2 कॅन्सल, 2 कॅन्सल, √3 √2 √6 आणि √2 कॅन्सल, √3 + 1. मग हे विथ रेशो तुम्हाला ह्याचे रेशो माहिती. रेशो ऑफ साइड्स 2√6 √3 + 1. द रेशो ऑफ साइड्स. मग त्याला गुण किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल. मी फक्त त्याला 2√2 न गुणलेला आहे. रेशोला आपण एखाद्या सेम म्हणून गुणू शकतो किंवा भागू शकतो. ठीक आहे. मग मी त्याला कशी गुणलेलं आहे? 2√2 न गुणलेला. अशा तऱ्हेनं हे एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला 3 मार्काला बोर्डाच्या क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. अँगल ए आणि अँगल बी दिलेला आहे, तर सिमिलरली तुम्ही अँगल सी काढून रेशो ऑफ काय काढायचे? त्याचे साइड्स काढायचे आहेत. ठीक आहे. साइडचे रेशो काढायचे होते. असा क्वेश्चन होता तुम्हाला. काही अवघड नाहीये, तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, अजून काही एक्झाम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूलवरचे आहे, ते आपण काय करूया? पुढच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. राहिलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला लिहूया.